भाजपच्या सर्वोच्च निर्णय घेणाऱ्या संसदीय मंडळाची पुनर्रचना होण्याची शक्यता आहे। वरिष्ठ सूत्रांकडून ही माहिती मिळते। पक्षातील अलीकडच्या संघटनात्मक बदलांच्या पार्श्वभूमीवर हा फेरबदल केला जाणार आहे अशी माहिती कळते। नव्या चेहऱ्यांमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा यांच्या नावांची जोरदार चर्चा आहे। या संभाव्य फेरबदलाकडे भाजपच्या संघटनात्मक बदलांमधील महत्त्वाचं पाऊल म्हणून पाहिलं जात आहे। भाजपच्या घटनेनुसार संसदीय मंडळामध्ये राष्ट्रीय अध्यक्षांसह जास्तीत जास्त 11 सदस्य असू शकतील, पण सध्या मंडळामध्ये 12 सदस्य असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे। दरम्यान या पुनर्रचनेमध्ये BS येडियुरप्पा, सर्वानंद सोनोवाल, डॉक्टर के लक्ष्मण, डॉक्टर इकबाल सिंह लालपुरा, सत्यनारायण जटिया आणि सुधा यादव यांच्यापैकी काही जणांना मंडळातून वगळलं जाण्याची शक्यता आहे। विशेष म्हणजे सर्वानंद सोनोवाल यांची संभाव्य एक्झिट झाल्यास ईशान्य भारताचं प्रतिनिधित्व करण्याकरता हिमंत बिस्वा शर्मा यांचा मार्ग मोकळा होऊ शकतो। पक्षाच्या माजी अध्यक्षांना संसदीय मंडळामध्ये स्थान देण्याची भाजपची परंपरा आहे, पण नितीन गडकरी यांचा समावेश न होणं हा यातील अपवाद मानला जातोय। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याशी आपण अधिक बोलूया। प्रशांत, भाजपच्या सर्वोच्च निर्णय घेणाऱ्या संसदीय मंडळाची पुनर्रचना होते असं कळतंय, काय अधिक माहिती आणि काय कारण याचं? महत्वाचं म्हणजे नुकतंच भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा झालेली आहे। त्यामध्ये अजून काही महत्वाच्या समित्या ज्या आहेत, त्यामध्ये सगळ्यात महत्वाची जी समिती आहे भारतीय जनता पक्षासंदर्भातली धोरणात्मक निर्णय घेणारी समितीकडे जे म्हणून नाव आहे ते आहे भाजप संसदीय पक्ष समिती। या खास करून जर बघितलं त्याला पार्लमेंटरी बोर्ड असं संबोधलं जातं। या पार्लमेंटरी बोर्डमध्ये साधारणतः यापूर्वी जर परंपरा बघितली तर 11 सदस्य असतात, तर यावेळी सध्या 12 सदस्य आहेत। पण आता काही सदस्य यामधून निवृत्त होणार आहे, काही सदस्य राज्यपाल बनण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्यामुळे या पार्लमेंटरी बोर्डचं, या संसदीय मंडळाचं पुनर्रचना करण्याचा निर्णय या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीनंतर घेण्यात आल्याची माहिती पुढे आलेली आहे। या संदर्भात पक्षाध्यक्ष नितीन नवीन, त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि BL संतोष आणि अमित शहा यांची एक बैठक देखील भाजप मुख्यालयात गेल्याच आठवड्यात झाल्याची माहिती पुढे आलेली आहे। त्याचमुळे आता भाजप संसदीय मंडळाच्या याच्यामध्ये राज्यातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे। कारण की ज्या पद्धतीनं नितीन गडकरी यापूर्वी होते, पण आता नितीन गडकरी या संसदीय मंडळाच्या समितीत नाही आहे, त्यामुळे त्यांच्याऐवजी देवेंद्र फडणवीस आणि सर्वानंद सोनोवाल हे यांच्याऐवजी जर बघितलं तर हिमंत बिस्वा शर्मा आणि गेल्या अनेक वर्षांपासून ज्या पद्धतीने योगी आदित्यनाथ जे आहेत त्यांचं देखील नाव जोरदार चर्चेचं आहे। साधारणतः 3 मुख्यमंत्र्यांचं नाव यावेळी चर्चेचं आहे। साधारणतः 5 ते 6 जण यावेळेस पुनर्रचना करताना वगळली जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे हे अत्यंत महत्वाचं आहे की या संसदीय मंडळाची पुनर्रचना केव्हा होते हे पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे। सुवर्णा, नक्की धन्यवाद, आपण ही माहिती दिली त्याबद्दल। महायुतीच्या महामंडळ वाटपाच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे। पुढील 15 दिवसांमध्ये महामंडळांचं वाटप होणार आहे। जागा वाटप लवकर पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती समोर आली आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपला 48%, शिवसेनेला 29%, तर राष्ट्रवादी काँग्रेसला 23% महामंडळं देणार असल्याचं कळतंय। दरम्यान महामंडळांकरता अजून 1-2 बैठका होणार असल्याची शक्यता आहे। त्यामुळे आता कुठलं महामंडळ कुणाला मिळणार हे लवकरच ठरणार असल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे। राज्यातील जे काही आता महामंडळ आहेत, महामंडळावरील सदस्य आहेत, साधारण 170 महामंडळ आहे आणि 650च्या वर महामंडळातील सदस्य आहे। यावर तातडीने या महिनाभरामध्ये नियुक्त्या करा, याकरता जे काही आम्ही फॉर्म्युला ठरवलेला आहे त्या फॉर्म्युलाप्रमाणे या ठिकाणी त्याचं संपूर्ण असेसमेंट करून तातडीनं यासुद्धा महामंडळाच्या नियुक्त्या करण्याबद्दलचं एकमत झालेलं आहे। येणाऱ्या ज्या जिल्हा परिषदेच्या, विधान परिषदेच्या, सहकार खात्याच्या ज्या ज्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये आहेत
या सर्व निवडणुका महायुतीमध्येच लढण्याचे निर्देश आणि एकमत आजच्या बैठकीत झालं. जरी लोकल निवडणुका असतील, कारण नगरपंचायत लोकल निवडणुका आहे, ग्रामपंचायती लोकल निवडणुका आहेत, त्यासुद्धा महायुतीनेच त्या ठिकाणी लढण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला. बुलेटिनमध्ये एक महत्त्वाची बातमी बघूया. महायुतीच्या समन्वय समितीची महत्त्वाची बैठक सोमवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी पार पडली. बैठकीला मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आणि एकनाथ शिंदे उपस्थित होते. या बैठकीमध्ये महायुतीतील अंतर्गत वादावर सखोल चर्चा झाली असं कळतंय. रखडलेली महामंडळं आणि जिल्ह्यातील जिल्हा नियोजन निधीचा आढावा या बैठकीमध्ये घेण्यात आला. ज्या जिल्ह्यांमध्ये निधीवरून महायुतीतील पक्षात मतभेद आहेत तिकडे आयुक्तांमार्फत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसंच तरीही मतभेद जर मिटले नाहीत तरच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत हस्तक्षेपामध्ये मतभेद सोडवण्यात येतील अशी माहिती समोर आलेली आहे. कोणतंही त्या ठिकाणी महायुतीबद्दल कोणी त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने वागणार नाही. महायुतीच्या नेत्याबद्दल चुकीच्या पद्धतीनं या ठिकाणी बाहेर चुकीचे वक्तव्य होणार नाही आणि महायुती ही या राज्यामध्ये अधिक मजबूत राहील. महायुती एकसंघ राहील. महायुतीमध्ये कुठलाही डॅमेज होणार नाही याच्या सूचना सर्व आमदार खासदारांना आणि माननीय पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत.